सांगितलंय की तुम्ही एक प्रतिनिधी आहात आणि म्हणून आज तुम्हाला सहन करावं लागेल मी जी काही स्तुती करेन ती. काकूंची एखाद्या काही कमवत नसलेल्या नवऱ्याशी कोण लग्न करेल का जो आदिवासी लोकांची सेवा करतो? दुसरं काही नाही. त्यांनी संसार थाटला. जवळजवळ 50 ते 60 मुलींचं वसतिगृह त्या चालवत होत्या. त्या सगळ्या त्यांच्या मुली होत्या. आज वाडा जवार मोखाडा कुठेही जा, या दोघांना जो मान मिळतो तो या मंदिरातल्या देवालाही मिळणार नाही. हे मी सत्य सांगतो. कारण त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कर्म आणि जे श्रीकृष्णाने आयुष्य जगलं तसं आयुष्य ते जगलं. आपल्याला हे कधीतरी आयुष्यात जमेल का? आम्ही आमचं रोजचं जीवन असं जगतो की आमचा बाहेरच्या जगाशी आपला संपर्कच नसतो. कारण आम्ही आमच्या जगात इतके रममाण आहोत की एखादा पेपरातली न्यूज, टीव्हीवरची न्यूज बघितली की माझा संबंध काय या सगळ्याशी, तिथून सुरुवात होते. आणि मग असं जेव्हा राष्ट्रामध्ये संख्या वाढते तेव्हा ते राष्ट्र प्रगती करू शकत नाही. जिथे अत्यंत सेन्सिटिव्ह आहेत लोक, आणि ज्याचं म्हणजे सेन्सिटिव्ह म्हणजे तापट नाही आहे, सेन्सिटिव्ह आहेत म्हणजे त्या गोष्टीचा परिणाम घेऊन आचरणात काहीतरी आणतात, त्याला सेन्सिटिव्ह म्हणतात. माझा म्हणण्याचा अर्थ तो. तर म्हणून आप्पांचं आज आपण, मी खूप बोललोय, आता जरा आप्पांचा आपण मनोभावे सत्कार करूया आणि त्यांच्या त्या कार्याचा सत्कार आहे. आणि मग मी आप्पांना, आम्हाला जेवायला उशीर होतोय, तुम्हालाही भूक लागली आहे, पण असे क्षण काही परत येत नाही आणि याची गरज आहे, सगळ्यांना गरज आहे. बुद्धीचं खाद्य ही मनुष्याची ओळख आहे आणि पोटाचं खाद्य ही पशूंची ओळख. अगदी 2 लाईनमध्ये सगळं झालं, विचार संपले. बुद्धीचं खाद्य फक्त मनुष्याचं आहे. ते आपण बुद्धीचं खाद्य हे आपल्याला आज अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तर आपण आधी त्यांचा सत्कार करूया आणि मग आपण त्यांचे 2 शब्द ऐकूया. मी अवधूतला आणि उमेश कुठे आहे? या, अरे या भाई. सीमाताई या. काकूंना द्या तुम्ही. हे फक्त फोटोला पुढे पैसे कट करायला ते सगळं दे. किती पिशवी आहे ती बघते नारळांच्या खालची. हा ती दे, ती सगळी दे. हा ते दे, सगळं दे. बरोबर सगळंच दे. हा ते द्या. निंजीला बोला. ते सौभाग्यवान नारळ दोन्ही आता मला ना आपण जरा साडी अशी नेसवा त्यांना. मग साडी नेसवायची. हा अशीच नेसवायची म्हणजे खांद्यावर. मी मुद्दाम कॉटनची आणली, घरात घालता येईल अशी, म्हणजे तुम्ही वापरा. हे काठपदराची तुम्हाला काय कामाची. मी मुद्दाम देवतांचं विसर्जन थांबवलंय. ते थांबवलं याचं कारण उपचार पूर्ण होते.
सर्व गुरुजनांना म्हणजे समोर जे आहेत ऋषीमुनी त्या सगळ्यांना वंदन करून आणि आपल्या सगळ्यांनाही नमस्कार करून 2 शब्द बोलणार आहे. खरं म्हटलं तर जो सत्कार चालला आहे तो मी आता आणखीन कसं वागावं म्हणजे या ऋषीमुनींसारखं असं सांगण्यासाठी तो निश्चितपणाने आहे असं मी मानतो. त्याच्यामुळे या सगळ्या पुढचा जो काळ आहे तो काळसुद्धा या पद्धतीनंच माझ्या हातनं म्हणजे आमच्या दोघांच्याही हातनं व्हावा असं ईश्वरी संकेत असेल असं मी मानतो. मगाशी त्यांनी म्हटलं पण गंमत सांगतो की लग्न करताना आपण हे घेतो हुंडा घेतो. त्यांच्याकडनं जो हुंडा घेतला तो असा आहे की त्या 2 वर्ष नोकरीला शिक्षिका म्हणून होत्या गुहाग आपल्या हे खेडजवळ. त्यांना सांगितलं पहिला राजीनामा द्यायचा. तुम्ही राजीनामा दिलात की लग्नाला उभं राहायचं. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या माझ्याबरोबर आलेल्या आहेत. त्याला खरं कारण 2 कारणं सांगणार आहे की जे आपण सगळ्यांनी करावं. आमच्या दोघांच्याही घरामधले असणारे जे संस्कार आहेत त्या संस्कारामुळेच केवळ आम्ही या स्थितीत आत्ता आलो. या पुढच्या स्थितीला मात्र आणण्याचं काम संघाने केलेलं आहे जे या हिंदू समाजाला आवश्यक होतं. म्हणजे आज आपण हे जसं करतोय एक चांगलं कर्म असं देशामध्ये असंख्य ठिकाणी चालू आहे. असंख्य ठिकाणी विद्वत्ता आहे. सगळं काही आहे. पण गेली 1000-1200 वर्ष आपण जो काही पुन्हा पुन्हा मार खातोय सगळ्या प्रकारचा मार खातोय. अगदी आपली शिक्षण पद्धती चुकीची आहे असं सांगून सुद्धा नको ती शिक्षण पद्धती आईला मम्मी म्हणण्याची म्हणा किंवा वाढदिवसाच्या दृष्टीनं फुकायचं. आपण दिवा लावतो किंवा प्रज्वलित केला की आपल्याला आनंद वाटतो. पण अशा प्रकारची चुकीची संस्कृती आणि या ठिकाणी आणली गेलेली आहे. असं का झालं त्याचं कारण जर सर्वात कुठलं असेल तर स्वतःमधला जो आत्मविश्वास आहे तो आम्ही हरवून बसलोय आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी मार खाल्ला आहे. मला निश्चित आहे जो आईनी माझ्या बाबांनी वडिलांनी जो आत्मविश्वास दिला त्या आत्मविश्वासाचं अजूनही आम्ही तो घेऊन जगलो. पुढे जो आत्मविश्वास दिला तो डॉक्टर हेडगेवारांनी दिला. होय मी हिंदू आहे आणि मला त्याचा पूर्ण अधिकार आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. मी ज्या काळामध्ये हिंदू असणं ते लाज वाटायची किंवा मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका अशी स्थिती होती. पण डॉक्टर हेडगेवारांनी 1925 साली ते आत्मविश्वासाने सांगितलं. आम्हाला आठवतं आहे मी 60-61 साली संघाच्या शाखेत जायला लागलो आणि त्या ठिकाणी जात असताना आमचे जे प्रचारक होते तेही 84 वर्ष जगले. बालांची शाखा घेत होते. त्यावेळेला मला आठवते आठवड्यातनं 2 दिवस त्यांना जेवायलाही मिळत नसे. आमच्या एका संघचालकांची पत्नी होती त्या सांगत होती उद्या जर तुम्हाला जेवायला येत असेल तर आज सांगितलं तर जेवायला मिळेल नाही तर मिळणार नाही. अशा स्थितीत दिसू लागला जवळी मंगल देशाचा वैभव काळ हे ते सांगत होते आणि हे त्यांनी आमच्या हृदयातनं कोरलं की जे आज सुद्धा निश्चितपणाने आणि जागृत आहे. ही जो आत्मविश्वास आपल्या हिंदू समाजाचा जो गेलेला आहे त्याचं कारण मोठ्या प्रमाणाने शिक्षण पद्धती हे सुद्धा आहे. अन्यही काही वेगवेगळी कारणं आहेत. आपण सगळ्यांनी जर आत्मविश्वास आणला तर निश्चितपणाने म्हणजे मी सुद्धा सत्यनारायणाची पूजा सांगतो. परवा एका ठिकाणी 12वीची मुलं सत्यनारायणाच्या पूजेला होती. मी खुर्चीवरती बसूनच पूजा सांगितली. मला गंमत वाटते की ती पूजा सुरू होण्यापूर्वी एका मुलीचा फोन आला. कारण मुलं आणि मुली असं त्या कार्यक्रमाला होते. त्या मुलीने विचारलं काकू मी कपडे कुठले घालून म्हणजे ड्रेस कुठला घालून ये. काकूनी सांगितलं ड्रेस कुठलाही घालून ये फक्त तर तुझं मन त्या ठिकाणी ठेवून ये. ते मन इथे घेऊन ये. आत्ताची गरज आहे ती की मन या सगळ्या गोष्टींवरती निश्चित आहे की नाही. म्हणजे मी अनेक यासुद्धा ह्यांना म्हणत असतो. मी तोही एक प्रयत्न वेगळ्या पद्धतीनं करणार आहे की ह्या प्रत्येक गोष्टीत विज्ञानच आहे. पण दुर्दैवाने आत्ताची स्थिती अशी झालेली आहे की आमची काहीतरी कुचेष्टा केली जाते आणि हे कशाला जाळलं आहे किंवा ह्याच्यातनं काय उत्पन्न होणार आहे. आपण अनेक वेळेला या गोष्टीच्या मागे सुद्धा लागत नाही. मी अगदी पूजा सुरुवात झाली की म्हणजे तुळशीपत्रांनी का करायची तुळशीपत्राचं महत्त्व काय आहे
तुळशीला आपण आई का मानली आहे, मग गणपतीला दुर्वा का, कुत्र्यानं समजतं, मांजरानं समजतं दुर्वा, पोट दुखायला लागलं किंवा त्यांना त्रास झाला त्यांना कळतं, पण आम्हाला त्या दुर्वेचं महत्त्व मात्र कळत नाही. असं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. ज्या वनवासी क्षेत्रात मी काम करत होतो तिथे गंमत सांगतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल गाईचं महत्त्व काय आहे. आत्ता आपण ती नको म्हणजे गाईसारखा दिसणारा प्राणी आणि त्याचं आपण दूध पितोय, खरं त्याचे ते भयानक दुष्परिणाम आहे तेही आपण भोगतोय. त्या ठिकाणी मी एकाला म्हटलं की अरे म्हटलं एक हल्ला झाला होता, त्या हल्ल्याच्या वेळेला काही बायका रडत होत्या, तर का रडत होत्या ते म्हणाले गायत्रीचं धान जाळलं, म्हणजे गायत्रीचं अन्न जाळलं. तो मुलगा मला पटकन म्हणाला आप्पा याच्यापेक्षा सुद्धा गाईचं महत्त्व आमच्याकडे आहे. सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे की आपला किती देह आपल्याला पवित्र मिळाला येतो. त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला एखादा आत्मा बाहेर पडतो त्यावेळेला तो फिरायला लागतो, मग त्या 84 योनी लक्ष योनी वगैरे आपण काही, ज्या वेळेला तो गाईच्या पोटात येतो त्यावेळेला तो आईच्या पोटात येतो, म्हणजे बाईच्या पोटात येतो. गाईच्या पोटानंतरच त्याला आईच्या पोटात म्हणजे स्थान, बाईच्या पोटात स्थान असतं. आपण सगळेजण इतक्या थोर संस्कृतीतले आहेत, मग ते वनवासी असून देत किंवा शहरवासी असून देत, असे तू हिमाचल राहणारे प्रत्येक जणाचं महत्त्व आहे. इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जातींना अशा उजाळा दिला आणि जेवढ्या भेदाभेदी निर्माण करता येतील ते सगळे निर्माण केलेले आहेत. आपण लक्षात ठेवलं की पाहिजे की आपल्यातला आत्मविश्वास ज्या दिवशी जागवू ना त्या दिवशी याच्यासारखं श्रेष्ठत्व काही नाही. डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं एक जरी हिंदू हा जिवंत असेल तरी हे हिंदू राष्ट्र होणार आहे. हे संस्कार त्यांनी सांगताना नवीन काही करत नाही. मी पूजेला बसलो होतो आणि ते बसलो असताना मी चटकन म्हटलं की कसे संस्कार आहेत आपल्याकडे, हे अर्थात संस्काराचंच काम आपण करतोय. मी म्हटलं माझ्या पुढे स्टूल आहे, समोरच्या गृहस्थांनी सांगितलं काका जरा ते स्टूल द्या. मी कधी लाथेनी त्याला पुढे ढकलणार नाही, म्हणजे स्टूलाला सुद्धा लाथ मारायची नाही इथपासनं, म्हणजे अगदी ती खरं म्हटलं तर निर्जीव वस्तू आहे पण तिलाही लाथ नाही. अशा प्रकारचे आसुईतू हिमाचल हजारो वर्षाचे आपले संस्कार आहेत. फक्त त्या संस्कारातलं मर्म आपण न जाणता एक उपचार म्हणून ते आपण करू लागलोय. आपण जर प्रयत्न असा केला की तसं न करता त्यातलं महत्त्व जाणून घ्यायचं, नाही तर टिकलंच नसतं. ते टिकतं याचं कारणच आहे. जसं खाली अग्नी असेल मग धूर असेल तर तो निश्चित त्या ठिकाणी अग्नी आहे असं समजावं. आपल्या प्रत्येक गोष्टीचं निश्चितपणाने सायन्स आहे, म्हणजे विज्ञान आहे, ते नष्ट कधी होणार नाही. ते जागृत करण्याचा प्रयत्न करावा. आणखीन एक गोष्ट अगदी मुद्दाम सांगणार आहे, आणि ती म्हणजे अशी की मी ज्याच्या पाठीमागे सध्या लागलो तर खाली बसतो. हो बसा. नको. तर गंमत अशी आहे की वय तरी म्हटलं तसं आहे, 76 आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यातला एक आणखी अनुभव सांगतो मी. जसा एक राज्यपालांना भेटला, राज्यपालांनी तुमचा सत्कार केला ते सांगा. राज्यपालांच्या हस्ते सत्कार पण झाला, त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, त्यांना काही पुस्तकं दिली तळासरीची वगैरे. त्यांच्या ह्याच्यात जाऊन आधी ह्यांनी सांगितलं नाही भेट मिळणार, पण मग पुढे पुढे सरकत गेलो आणि त्यांची भेट घेतली. त्याने म्हणाले फोटो काढा. आणि मला त्याचे आता तुमच्यावर जबाबदारी काय आहे, आत्ताच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याही अशा आहेत. इतिहास भारती म्हणून संस्कृत एक संस्था आहे जनजातीचं संशोधन करणारी, त्या संस्थेत कार्य आहे. हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचं कार्य आहे. आमच्या सोसायटीचा सुद्धा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे अशी वेगवेगळ्या प्रकारची नाना प्रकारची कामंही आहेत. पण मगाशी म्हटलं तसा उत्साह निश्चित आहे. पण आता गंमत अशी होते की सतत इतक्या सत्तेच्या पूजा चालू आहेत, नाही तुम्ही आलंच पाहिजे. मी त्यांना म्हटलं, एका ठिकाणी मला तर असं सांगितलं देवृत्ती एका गृहस्थानी माझ्यापेक्षा वयस्कर, ते म्हणाले साने नावाचे डोंबिवलीत गृहस्थ आहेत बापू साने, त्यांना म्हणाले पाया पडून त्यांच्या त्यांचे गुरुमंत्र घे. मी त्यांच्याकडे गेलो, गप्पा झाल्या, त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि ते म्हणाले अहो काय तुम्ही माझ्याकडे काय तुम्ही मागायला आलेले, तुम्ही जे करताय ते सगळं मोठं आहे. त्यामुळे हा उत्साह निश्चितपणाने आहे. तो तुमच्या सगळ्या ह्याच्यातनं मी अनेक वेळा म्हणायचो की मी तसा हा आहे की तुमच्याकडनं सुद्धा मी ऊर्जा घेत असतो. आणि ती ऊर्जा करण्याची म्हणजे मुलांसमोर 32 वर्ष मी वसतिगृह सांभाळलं आणि त्यामुळे ती मला मिळाली की ती चोरटा आहे. मी सर्वात मी सगळ्या मुलांकडनं चोरी केली आणि त्याच्यामुळे ती एक तारुण्याची ही आहे. पण त्यातली आणखीन एक गंमत सांगायची. 1991 साली
केंद्रावरती एक मोठा हल्ला झाला. त्यात माझ्या डोक्यावरती फक्त 125 टाके पडलेले होते आणि तरी सुद्धा 30 वर्षानंतर या उत्साहात आहे. त्याचं कारण संघ संस्कार आणि त्यामुळे त्या संघ संस्कारामुळे तिच्या साथीमुळे आहे. 3 मुली आहेत, त्या मुलींची सुद्धा सगळ्या प्रकारची साथ आहे. मी मुलींकरता एक कापडाचं हे तुकडा पण कधी आणला नाही, पण मुलींनी त्याचा कुठलाही राग न धरता आज त्यामुळे तुम्ही जे काही दिलंय ते इतकं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तोही भाग आहे. आत्ता मी जो थोडासा झपाटल्यासारखं काम करतोय, आत्ता परवा आम्ही दोघंही तळासरीला गेलो होतो. त्या ठिकाणी आमच्या काही मुली आमचे यजमान गेले आणि त्यामुळे त्यांना भेटणं होतं, दुसरी काम होते. मी काय काम सुरू केलं ते तुम्हाला करायला सगळ्यांना सांगणार आहे. मी त्या ठिकाणी काम सुरू असं केलं, मी बँकेत गेलो. आत्ता जसं इथे पटकन चटाचट मला ओळखणारी माणसं आलं, तिथे त्या बँकेत आमचे काही विद्यार्थीच आहेत. मी साहेबांना सांगितलं, म्हटलं एक 10 मिनटं एकत्र सगळ्यांना करा. त्यांनी केलं. मी त्यांना म्हटलं मला वर्षभरामध्ये 75 उद्योजक पाहिजेत. मग कोणी पहिलीतले असतील, दुसरीतले असतील, तिसरीतले असतील, पण त्यांना चढवत जायचं. मला वर्षभरात मी घरी आल्यानंतर त्याचंही सुरू केलं, म्हणजे फ्रेमवर्क. कारण मला माहिती आहे की अनेक वेळेला आपण म्हणतो ना, पुराणातली वांगी पुराणात हो. त्या भटजीने सांगितलं, अप्पा जोशींनी सांगितलं, आता घरी गेल्यानंतर ते सगळं पाळायचं असं नाही. पण मला बाप म्हणजे झालो आहे आणि त्यामुळे म्हटलं मी लगेच फिरते. तर घरी गेल्यानंतर कागदावरती सुरू केलं की 75 जर आपल्याला उद्योजक पाहिजे असतील तर ते तळासरीतले काय होऊ शकतं, कोणते होऊ शकतात. त्यामुळे त्याचं सुरू केलं. तिथल्या काही सज्जन शक्तीला कामाला लावलं. ते सगळेच करतील असं नाही, पण तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्यायचं. साहेबांना सांगितलं वर्षभरात तुमचं केवढी क्रेडिट होईल, तुम्ही कामाला लागा. त्यामुळे त्या पद्धतीने ते सुरू होईल. मी दुसरं सुरू केलं आहे. मी आता तिथल्या अनेक शाळा, जवळजवळ 20-25 शाळा, जसं यांची चिंचल्याची शाळा किंवा अशा जवळजवळ 20-25 शाळा आहेत, त्या सगळ्या पण शाळा शिक्षक मला ओळखतात. मी तिथल्या हेडमास्टरनं सुरू केलं. 70 ते 75 मला गुणी मुलं पाहिजे. 70 ते 75 नाही, 75च. आता तुम्ही विचारा का, त्याचंही सांगतो. परवा जे आता गुरुस्थानी किंवा नेतृत्वस्थानी आहेत तेही संघाचे प्रचारक आहेत आणि देशाचे पंतप्रधान आहेत. तेही असं बघतायत की कुणीही कितीही काही म्हटलं तरी हत्ती चालत असतो, कुत्री भुंकत असतात. या पद्धतीनं ते छानपैकी चाललेलं आहे. त्यांनी परवा काय सांगितलं, मी मगाशी म्हटलं तसं माझं फ्रेमवर्क चालू केलं. त्यांनी काय केलं, फ्रेमवर्क ऑलिम्पिकला गेलेल्या सगळ्यांचं कौतुक केलं. अर्थात ऑलिम्पिकला जाणं खायची गोष्ट नाही. अशा ग्रेडची मुलं तिथपर्यंत पोहोचलेत, त्यांना सगळ्यांना कौतुक केल्यानंतर काय सांगितलं, प्रत्येकाने 75 शाळामध्ये जायचं, त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर खेळायचं, त्या ठिकाणी लेक्चर द्यायचं. ते तुमचे कोच देतील. आमच्या ऑफिसमधनं पण काय वस्तू सांगायच्या तेही सांगितलं जाईल. आणि व्यसन हातात ठेवली ती काय, ती कोणी सांगू शकेल का? आता तुमची परीक्षा नाही तर मी सांगतो लगेच. त्यांनी एक व्यसन हातात ठेवली. ती व्यसन म्हणजे आम्हाला फोटो पाठवा. म्हणजे तुम्ही काय केलं ते कळलं तर मग तुमच्या पुढे काय करायचं तेही कळलं. काय प्रचंड ताकद आहे त्यांची आणि त्या ताकदीने अशा शेकडो ऑलिम्पिकला गेलेल्या विद्यार्थ्यांना कामाला लावलंय. कौतुक पण भरपूर केलं आणि हे सगळं कामाला लावलंय. या पद्धतीनं मी त्या ठिकाणी म्हटलं मला 75 गुणी मुलं पाहिजेत. एक काळ मी बघितलं, सुदैवाने भाग्यवान आहे, माधवरांसारख्या बरोबर काम करायला मिळालं. अक्षरशः रडायची वेळ यायची किंवा काय किती सांगता हे माधवरा तुम्हाला, आम्हाला काम किती करायचं, रात्रंदिवस आपलं तेच, अशी स्थिती होती. पण त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे माधवरांनी त्यावेळेला असंख्य शिक्षकांनी त्या परिसरात आणले. ते शिक्षक आता वेगवेगळ्या ठिकाणी शिकवत असत, मुलांना पण शिकवत असत आणि शाळेत पण शिकवत असत. आज मी म्हटलं की आता मोबाईल आलेला आहे, लॅपटॉप आलेला आहे, खेड्यापाड्यातली मुलंसुद्धा इतक्या वेगवेगळ्या गुणातनं अशी मोठी व्हायला लागलेली आहेत. मग म्हटलं आत्ता त्यांना काय द्यायचं. मी शिक्षकांना सांगितलं मला तुमच्यातली 75 मुलं पाहिजेत आणि या 75 मुलांना वेगवेगळे गट पाडून, त्या काळात जसं फिरती प्रयोगशाळा केली होती पण तिथपर्यंत पोहोचत नव्हती अनेक साहित्य आणि म्हणून मुलं मागे राहत होती. म्हणून माधवरांनी मग ते हे काम कुणाकडे वेगळ्या संस्थेकडे दिलं असेल पण तिथे पाठवले होते. मी म्हटलं 75 मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी
म्हणून या ठिकाणून चांगले ट्रेन कार्यकर्ते होऊन जायचे आणि त्यांच्यामार्फत खेड्यापाड्यातनं अशी वेगवेगळ्या प्रकारची मंडळी, मुलं खूप वेगवेगळी आता ते म्हणाल तुमच्यासमोर नेमकी काय मुलं आहेत हो, ते तुम्हाला तेही सांगेल. सुदैवाने तिथेही संस्कार करत असताना आमच्याकडला एक विद्यार्थी राजेश धोडी त्याचं नाव. हा राजेश धोडी कोणत्या कुटुंबातला, तर दुग्धजन्य कुठलाही पदार्थ खायचा नाही. गाईचे दूध हे तिच्या बछड्याचं आणि म्हणून गाईचं दूध खायचं नाही, म्हणून काळा चहा पित असत. दुधाचा कुठलाही पदार्थ खायचा नाही. आज तो तळासरीचा आमचा केंद्रातला विद्यार्थी हा कोट्याधीश आहे. चॉकलेट आणि दुधजन्य पदार्थ बनवतो. मी आत्ता परवा माझ्या मुलीने घेतलं, बाबा 3-4 किलो तरी चॉकलेट घेऊन या, कारण आमच्या ऑफिसमधले पण सांगतात पैसे द्या पण आम्हाला चॉकलेट घेऊन या. क्वालिटी मेंटेन केले 12-13 वर्ष झाली आणि तोच कोट्याधीश आहे. तरुण भारतमध्ये त्याची माहिती आली होती. आता हा झाला एक कोट्याधीश. दुसरा एक सांगतो की ज्या समाजाला आपण का नीच म्हणतो किंवा कमी जातीचे म्हणतो, आपण काय मोठे असे शिंग फुटलेत का काय फुटलेत, त्या ठिकाणचा आमचा हरेश्वर वनगा म्हणून जो विद्यार्थी आहे त्याचं आत्ता म्हणजे मी जसं माझं कौतुक झालं राज्यपालांकडे, पण माझं कौतुकापेक्षा माझ्या विद्यार्थ्याचं कौतुक झालं राष्ट्रपतींकडे. आणि त्या राष्ट्रपतींनी त्याने वारली पेंटिंगमधनं जे पूर्ण रामायण, आपल्याला सुद्धा रामायणातल्या काही गोष्टी विचारल्या तरी नाकेदम येतील, त्याने पूर्ण रामायण रेखाटलेलं आहे. ते वाचावं लागतं, ते काही इतकं लगेच, पण त्याचं कशा प्रकारचं कौतुक झालेलं आहे. त्यामुळे या क्वालिटीची कितीतरी विद्यार्थी. अजून एक सांगतो, एकाला पूर्णपणे पूर्ण मतदारसंघाचं म्हणजे खासदारकीचं काम दिलेलं आहे, त्याचं नाव विवेक करमोडा. त्याला मी विचारलं तुझ्याकडे राजेश धोडी किती आहेत, तुला जे मर्म आहे तुझ्याकडे राजेश, त्याने मला म्हटलं 542. त्याच्यानंतर त्याने लगेच त्याचं हे सांगितलं. त्याच्यानंतर परवा आम्ही जेव्हा भेटायला गेलो त्याच्या आधी आणखीन त्याच्याकडे म्हटलं सज्जन शक्ती किती आहे, एक दुसरं तो आत्मविश्वास. त्याच्याबरोबर आणखीन एक काय माहिती आहे का आपण सांभाळलं पाहिजे. अगदी ह्यांच्या समोर एक गोष्ट सांगतो गमतीत असं, समाजात भरपूर सज्जन शक्ती आहे. आपल्याला वाकड्यात जातो त्याच्यामुळे आपल्याला फक्त दुर्जनच दिसतात. समाजात भरपूर सज्जन शक्ती आहे. ती सज्जन शक्ती जर आपण जोडली ना तर वैभवाप्रत आपण जे म्हणतो परम वैभवम नाही तुम्ही तत्स्वराष्ट्रम, ते न्यायला अवघड नाही. पण आपलं नको तिथेच लक्ष जातं त्या कावळ्यासारखं. ते न जाता जिथे हवं तिथे जर गेलं ना तर निश्चितपणाने जातं. त्यातला एक थोडा वाईट अनुभव सांगतो, कारण ह्या कोरोनाच्या काळात वाईट गोष्टी झालेल्या आहेत. मी ज्यांच्याशी नेहमी जातो विवेकच्या त्याच्यामुळे, जसं तिथे हजारो लोक आहेत तसं इथेही माझे हजारो जवळ. एकांच्या पत्नी गेल्या 5-6 महिने झालेले आहेत. मी त्यांच्याकडे गेलो, गप्पा मारले, त्यांना विचारलं संशय कुठले दादरचे. म्हटलं त्यावेळेला तुमच्या वेळेला प्रचारक कोण होते, ते दुर्गानंद नारकर्णी. म्हटलं दुर्गानंद नारकर्णीचा शिष्य म्हणजे काही कमी असणार नाही. त्यांना म्हटलं का हो लहानपणी तुम्हाला केव्हा तरी संघ प्रचारक म्हणून जावं असं वाटतं का हो, वाटलं होतं का हो. हसले, मनात म्हटलं हसलेत तुम्ही फसले. मग त्यानं म्हटलं वहिनीने तुम्हाला मुक्त केलंय असं म्हटलं तर चालेल का, तेही हसले. अर्थात हे माझे संबंध आहेत आणि समोरची व्यक्ती काय बोलते त्याच्यावर अवलंबून आहे. पण अशी समाजात सुद्धा मंडळी आहेत, तुम्ही फुंकर पण घाला आणि त्याला कामाला लावा. अशी असंख्य मंडळी कामाला लागतील, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन एक सांगतो, मी जसं विद्यार्थ्यांचं सांगितलं, सुदैवाने आमच्याही बाबतीत तसंच आहे. मला केवळ मुलींनी उत्तरं दिली नाहीत. माझे दोन्ही नातू जे जुळे आहेत, मी ज्यांना अजूनही ओळखत नाही, वय वर्ष त्यांचं 20 दोघांचंही, राजस आणि ओजस, हे दोघेही पदवीधर झाले. आता पदवीधर झाल्यानंतर समोर सांगितलं वा 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 करतात. म्हटलं तेवढ्यावर थांबू नका. पदवीधर झाले आणि दोघेही 2 वर्षाकरता पूर्ण वेळ निघाले. आत्ता एकाच नियुक्ती झाली रत्नागिरीला आणि दुसऱ्याची झाली धारावी किंवा सगळ्या भागात. कसे असावेत ते, म्हणजे त्यानं म्हटलं की तुमच्यापासून राजा समाला शिकवण्यासारखं झालंय रे. आईने विचारलं ओजसला म्हणजे धारावीतल्या असलेल्याला, अरे कुठे झोपतो, काय आहे झोपायला, तेवढा सतरंजी, अरे गादीवर झोप.
आई 10-12 गाद्या पाठवल्यास तर चालेल, पण 10-12 कार्यकर्ते असतात आणि याच्या पुढे मी कशावर झोपतो ते सांगायचं नाही, विचारायचं नाही. दुसऱ्याने विचारता तो रत्नागिरीलाच गेला, खरं म्हटलं तर आमच्या तिकडे भरपूर नातेवाईक वगैरे वगैरे सगळे आहेत. तर त्याला विचारलं जेवणावरनं काहीतरी, मला याच्या पुढे मी काय जेवतो ते विचारायचं नाही. मी व्यवस्थित जे जेवतोय ते चांगलं जेवतोय. पण अशा प्रकारची मंडळी सगळी भोवताली आहेत, हा एक भाग अगदी लक्षात घेण्यासारखा. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सुद्धा मी विनंती करणार आहे की आपल्याला जे काही शक्य असेल तिथे 75ची आपण नेहमी ही करावी. म्हणजे माझ्याकडे एक कार्यकर्ते आले होते आणि आप्पा जोशीने 10-12 जणांना असं म्हणावं की त्यांनी काही वेळ द्यावा असं. मी त्यांना 75ची यादी माझ्याकडे दिली. म्हणाला यांना काय आपण शिकवायला जाणार. 75ची यादी माझ्याकडे त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर आहे की ज्यांना मी असं निश्चितपणाने या वर्षात म्हणणार आहे. आता मी दुसरं म्हणलं हस्त नक्षत्र आपल्याला माहिती आहे आणि हस्त नक्षत्र काहीतरी असं असतं जावं बिंदू पडले की त्याचं मोती होतं. आत्ताचा काळ हा हस्त नक्षत्रासारखा आपल्या सगळ्यांना आहे, त्यामुळे त्याचा आपण उपयोग करूया. संघाला संघ शतक महोत्सव मी 100 वर्ष पूर्ण करतोय. त्याच्यानंतर आत्ता आपलं हे या देशाचं, पण आपण सगळेजण फक्त कुटुंब, मी माझी बायको माझी मुलं यांच्या पलीकडे जात नाही, अशी खरी स्थिती या हिंदू समाजाची. जसं आत्मविश्वास गेलेला आहे ना तसं मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. आता तिच्या समोर बोलतोय, खरंच अशी अवस्था असते की बाहेर गेल्यानंतर किती तासांनी येईल त्याचा भरोसाही नसतो. बरं सध्या व्यसन तुटलेली आहे आमची आणि त्यामुळे मला बरं वाटतं. आमच्या घरातला जो लँडलाईन होता तो गेलेला आहे, त्यामुळे अजून काही मोबाईल आणलेला नाही, त्यामुळे व्यसन तुटलेली आहे. त्यामुळे कटीपतंग आहोत, त्यामुळे बाहेर पडलं की किती वेळी जाव हे करता येऊ शकतं. त्यामुळे 75 या आकड्याशी आपण अधिकाधिक जोडून आपल्याला काही चांगली काही कामं करता येतील. मगाशी म्हटलं तसं संघाचं हे नंतर 75 वर्ष आपल्या आत्ता या राष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं हे आहे. आणि खरं म्हटलं तर अतिशय चांगलं नेतृत्व आपल्याकडे आहे, खमकं नेतृत्व आहे. जगामध्ये ज्याला मानतात सर्वाधिक असं नेतृत्व आहे. मग आणखीन ह्याच्यापेक्षा काय, मग आणखीन आपण म्हटलं आणखी थोड्या ह्याच्यानंतर करू नाही. हीच ती वेळ आहे की ज्या वेळेला आपण कामाला लागलं पाहिजे. आपण आपल्या घरातला काही वेळ मग आपण ठरवून, संघाकडे अशी अनेक प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पामधनं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण काम करू शकतो. हे सुद्धा एक पवित्र काम आहे निश्चितपणे. मी असंही समजायचं काही कारण, हेही संघाचंच काम आहे. पण ह्या संघाच्या कामाला परिसरामध्ये अधिकाधिक कसं येता येईल, त्याच्यातली माहिती सगळी कशी करून घेता येईल याचा आपण सगळ्यांनी ध्यास घ्यावा. मी असं म्हणत नाही की मीच काही फार मोठं सांगू शकतो असं, पण जे काही गेल्या काही वर्षातनं अनुभवलं आहे आणि सदैव ते हृदयाला पटलं आहे. आणि कुठलंही पटलेलं काम करण्यात जो आनंद असतो तो आनंद मला मिळालेला आहे. या सगळ्या सद्गुरूंकडनं आपल्यालाही अशा प्रकारचा आनंद मिळावा आणि अतिशय चांगलं काम या प्रत्येकाच्या हातातनं राष्ट्रासाठी व्हावं. देशाला विसरून नव्हे, घराला विसरून नव्हे, घराला लक्षात ठेवूनच देशासाठी म्हणून आपल्या सगळ्यांच्या हातनं व्हावं असं या गुरुचरणी नमस्कार करून 2 शब्द पुरे करतो.